मी लक्ष्मण कदम, वर्टेक्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चा मी चेअरमन आहे. आपण गेली 2 वर्ष झालं सहकारी क्षेत्रात काम करत आहोत. अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारचा अनुभव आहे. 2 वर्षामध्ये बऱ्याचशा उलाढाली झाल्या. 2 करोडच्या पुढे ठेवी आतापर्यंत संस्थेने मिळवलेल्या आहेत आणि त्या 2 वर्षाच्या काळामध्ये खूप अनुभव येत गेले. लोकांच्या पतसंस्था बंद पडायला सुरुवात झाल्यानंतर आमची सुरू झाली होती. त्यामुळे लोकांना विश्वासाला पात्र असलेलं ठिकाण हे तुमचं आहे का याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले. तर मला आवर्जून हे प्रत्येकाला सांगावं लागलं की क्षेत्र कोणतंही असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये काही लोकांचे निर्णय हे 100% चुकू शकतात. एखाद्या माणसाचा निर्णय चुकला त्यामुळे प्रत्येकाचे निर्णय चुकतील. एखाद्या माणसाने विश्वासघात केला त्याच्यामुळे प्रत्येक माणूस विश्वासघात करेल असं डोक्यात ठेवून जर माणूस व्यवहार करायला लागला तर त्याला कोणताही व्यवहार करणं शक्य होणार नाही. तर हे समजून सांगावं लागलं. अत्यंत कमी म्हणजे वाजवी व्याजदर, कुठलंही आमिष नाही, कुठलाही बडेजावपणा नाही, भूलथापा नाहीत आणि पारदर्शकपणे व्यवहार केल्यानंतर कस्टमरला समाधानी करता आलं आणि त्याचा फार आम्हाला पॉझिटिव्ह अनुभव आहे. तर ठेवी ठेवताना तुम्हाला प्रत्येक जण विचारतोय ठेवू की नको, कसा त्यांचा आत्मविश्वास नाही. मी आता तुम्हाला जसं बोललो की प्रश्न त्यांचा साहजिक आहे. अनुभव लोकांना निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळं माणसं विचारताना त्यांचे अनुभव जे निगेटिव्ह आलेले होते ते तुम्हाला सांगणार आहेत आणि ते डोक्यात धरूनच ते तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. मला सांगताना हा विषय झाला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात, समजा आता ही पतसंस्था आहे, इथं पत आहे, इथं चालक, त्यांची पार्श्वभूमी, त्याची पत, त्याचं विजन, त्याची पारदर्शकता हे तुम्ही चेक केलं की तुम्हाला त्रास नाही होणार. बुडणारे कमी असतात आणि करणारे जास्त असतात. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह जास्त बघितलं पाहिजे आणि थोडाफार चालकांचा अभ्यास करून, बॉडीचा अभ्यास करून, चेअरमनचा अभ्यास करून जर तुम्ही निर्णय घेतला तर शक्यतो तुमचा निर्णय हा चुकीचा कधीच ठरणार नाही असं समजून सांगावं लागेल. तर एकूण पतसंस्थेचं भाग भांडवल किती आणि त्याच्यात काही कर्ज वाटप वगैरे? हो, 60% कर्ज वाटप आहे. 2 कोटी भागभांडवल आहे. 60% कर्ज वाटप आहे आणि कर्ज वाटप पण अत्यंत गरजूला आणि त्या निकषामध्ये कर्ज वाटप केल्यानंतर 0 NPA आहे आमचं. 0 NPA मध्ये आम्ही काम करतो. म्हणजे कर्जदाराला विनाकारण कर्ज दिलं नाही, कुठल्याही कर्जदाराला जास्त अमाऊंट दिली नाही, त्याची मागणी किती असेल पण कमी कर्ज देणं, त्याची भरण्याची ती कॅपॅसिटी आहे का ही चेक करून कर्ज देणं. तर असं केल्यानंतर त्यालाही भरणं शक्य होतं. बँके पतसंस्थेच्या वतीनं ग्राहकांना काय काय सुविधा आहेत? सगळ्या सुविधा आहेत. एकतर मोबाईल बँकिंग आहे. आपण इथे सुविधा सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. त्या सुविधा आहेत की बाबा सगळे कर्ज आहेत. कर्जाचे वेगवेगळे प्रकार जसे की सुसज्ज, वातानुकूलित आणि संगणित. म्हणजे आपण कम्प्युटराइज सिस्टम चालवतो. म्हणजे तुम्ही डिपॉझिट करा, तुम्हाला विड्रॉल करा, तुम्हाला मेसेज जाणार. ही पारदर्शक. तुम्हाला ऍप्लिकेशन आहे, तुमच्या खात्यावर जे काही ट्रान्झॅक्शन होतं तुम्हाला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पण करता येईल. ह्या सुविधा आहेत. ट्रान्सफर असेल, डिपॉझिट असेल, ही जी पारदर्शकता आहे, ऍप्लिकेशन्स आहेत, त्यामुळे तुम्ही ऍज गुड ऍज नॅशनलाइज बँकेत तुम्हाला ज्या सेवा मिळतात किंवा ज्या सुविधा मिळतात त्या देण्याचा आपण प्रयत्न केला. भविष्यामध्ये काही शाखा सुरू करण्याची अजून तरी नाही, कारण फार काही स्पीडनं करायचं नाहीये. भविष्यात ज्या काही शाखा उडतील त्या बिझनेसच्या निर्णयावर अवलंबून राहतील. म्हणजे तो बिझनेस काय म्हणतोय, किती वाढतोय, त्यानुसार ते निर्णय घेतले जातील.
आता तरी भविष्यात किती शाखा करायच्यात, काय करायचं याच्यावरच काही नाही. जे काही कस्टमर बेस आहे तो आनंदानं, तो विश्वासानं त्याला सेवा द्यायची, त्यांचा विश्वास जिंकायचा, एवढंच. संस्थेच्या वतीने काही सामाजिक उपक्रम काही राबवतात? संस्थेच्या वतीनं सामाजिक उपक्रम एकतर सेव्हिंगचा अवेअरनेस हा प्रोग्राम वापरला जातो. म्हणजे जनरली हा काही सिलेबस नाही. हाऊ टू सेव्ह मनी इज नॉट अ सिलेबस. इफ यू गो एनीवेअर यू कॅन फाइंड दिस काइंड ऑफ सिलेबस. आता मी एज्युकेशनचा माणूस आहे, पण ह्या क्षेत्रामध्ये तरी मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगत असतो की पैसे तुम्ही किती कमाल, तुम्ही श्रीमंत नाही होणार. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला पैसे वाचवायची सवय लागली पाहिजे. आणि म्हणून की सेव्हिंगची अवेअरनेस किती महत्वाची आहे व कसे सेव्ह केले पाहिजेत. म्हणजे 1 रुपया खर्च करणं जेवढा सोपा आहे तेवढाच तो एक वाचवणं सोपं आहे. 10 रुपये पटकन काढून आपण खर्च करतो, तेवढे 10 रुपये आपण वाचू सुद्धा शकतो. आपण वाचवण्यात जोपर्यंत जाणार नाही, सेव्हिंग कडे जाणार नाही, तोपर्यंत आपल्याला ती सवय लागणार नाही. अशा प्रकारचे उपक्रम, अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स मी स्वतः घेतो. तर या निमित्ताने तुम्ही तुमच्या खातेदार आणि शहरवासियांना काय आव्हान कराल? शहरवासियांना, खातेदारांना सगळ्यात मोठं आव्हान मी करेल की ज्या बोलथाप असतात, जे आमिष असते, आमिष डबल करतो, 500 करतो, आमक करतो, हे करतो, ते करतो, तर त्याचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्या मागे जावं. कारण ज्याला वापस द्यायचंय तो माणूस आमिष देत नाही. तर तुम्ही आमिषाला बळी पडू नका. विश्वासाला पात्र असलेली माणसं शोधा, त्यांची पार्श्वभूमी शोधा, त्यांचं कार्य शोधा. कारण पतसंस्था, ज्याची पत आहे त्याची पतसंस्था आहे, त्याची पत नाही त्याची पतसंस्था असू शकत नाही. साधा सिंपल त्याचा प्रश्न आहे. तर असं मी ग्राहकांना सांगेल की तुम्ही आमिषाला बळी न पडता डोळे झाकून कोणावर विश्वास टाकू नका, एवढं मला सांगतो.